आठवडी बाजारामध्ये बुधवारच्या बाजारात बघू शकता गर्दी आहे. कशातून काढता हा बिया असता का मग? इथे सगळ्या धान्य वगैरे तांदूळ वगैरे सगळं भेटतात. आता मी ना बाजरी बघते आणि मोहरी पण घ्यायची मला. फिश मार्केट आहे, सगळे फिश मिळतील, नदीचे मिळतील, धरणातले मिळतील आणि इकडे ह्या साईडला समुद्रातले पण मिळतील. दरवेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे बुधवारच्या बाजारातलं. आणि इकडे सगळे ड्राय फिश आहे त्या साईडला. एकदम रेडी आहेत, तुम्हाला दाखवते कसे झाले. इतके छान दिसतात ते ना, तुटले नाही. जे मासे तुटतात ना ते समजून जायचे की ताजे नाही आहे, पण जे तुटत नाही करताना ते एकदम ताजे असतात. तुम्हाला दाखवते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे बुधवार आणि बुधवार असतो नाशिकचा आठवडी बाजार. बुधवारच्या दिवशी भरपूर मोठा बाजार असतो. रात्री 9 वाजेपर्यंत भाज्या म्हणजे राहतातच विकायला तिथे. भाज्या किंवा माशी म्हणा, फिश, आपलं ड्राय फिश म्हणा, म्हणजे भरपूर प्रमाणात असतं विकायला. धान्य तर थोडा वेळ राहत असेल, पण मग आज मला ना धान्य पण बघायचे आहे, म्हणजे बाजरी घ्यायची आहे कारण बाजरी संपली आहे. आणि शिवाय बटाटे पण म्हटलं मार्केटला बघू, नाही तर मग आधी बाजारात बघू काय वगैरे. तर आज तोच प्लॅन आहे. आता ऊन पडतं, खूप ऊन असतं, तर त्याच्यामुळे वैभवला बोलले की चकल्या वेपर्स करायला सुरुवात करू, म्हणजे मी करेल माझं घरी थोडं थोडं. तर तोच प्लॅन आहे. इथे आवरलंय सगळं, रूम वगैरे सगळं आवरलं, स्वयंपाक झाला आहे. तर दुपारी निघायचंय बाजारात. तर म्हटलं चला आज दाखवेल तुम्हाला आठवडी बाजार आणि तिथले धान्य जे भेटतात, गावठी धान्य, म्हणजे डाळी वगैरे, ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करेल. मी सगळं दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला डायरेक्ट आता जेव्हा निघेल ना त्यावेळेसच बोलते मी. चला, तर इथे मी आवरलेला आहे. आज आहे बुधवारचा आठवडी बाजार, म्हणजे नाशिकचा आठवडी बाजार. तर लवकरच मला ना बटाट्याचे काही पदार्थ बनवायचे आहे. तर त्यासाठी मार्केटला किंवा मग बाजारामध्ये जर बटाटे भेटले चांगले तर बाजारातून घेईन, नाही तर मग मार्केटला जाऊन घेणार. डॅडीकडून घे ना बांधून. आता विहान चाललाय क्लासला आणि कियारा इथेच राहील. मोठी पिशवी घेतली, मला बाजरी मिळाली ना चांगली, तर बाजरी पण घेऊन येणार कारण बाजरी पण संपली, पीठ संपलं, कारण मी भाकरीच खाते मला माहिती आहे. तर आता चाललेलो आहे आम्ही बाजारामध्ये. चला, आणि मोठी पिशवी घेतली. इथे आता पंचायती कारंजेत थांबलेलो आहे. वैभव गेले ATM मध्ये, कारण बाजारामध्ये ना पैसे लागतात. पेटीएम वगैरे कोणाचं नसतं त्याच्यामुळे. तर आता इथून खूपच गर्दी दिसणार आहे पंचायती कारंजेला. माझ्या मागे चला आता बाजारात गेल्यावर बोलते.
आता आलेलो आहे आपण नाशिकच्या आठवडी बाजारामध्ये, बुधवारच्या बाजारात. बघू शकता गर्दी आहे. फिश बघायचे का तुम्हाला? पण आज गर्दी कमी कमी वाटते ना. आपण डायरेक्ट चला बाजूच्या इथे, धान्यांच्या इथे चला. चांगलं आहे ना बटाटे. बघू बरं काय भाव येतात. कांदे पण किती मस्त आले. इकडे जाऊ शकतो म्हणजे धान्यांच्या ठिकाणी जिथे गावरान धान्य भेटतात. कारण मला बाजरी बघायची आहे. नंतर बटाटे वगैरे बघू काय कसे भेटतात भाव. बाजरी पाहिजे आता इथे यांच्याकडे बाजरी छान राहते. हा तिथून पण इथून बघू ना काय भारी वाटते का ना तांदळाचा डाळ. गुळ सुद्धा मिळाल का? रिक्षण घेते मोहरी पण घ्यायची तुम्हाला. इथे बाजरी आहे चांगली. उतरू का? एक ठिकाण लावून देऊ आपण आणि बघू. कशी बाजरी? कशी बाजरी? असं करा 3 किलो करा 10 रुपये द्या मला परत. चला काय किलो आहे बाजरी? काय हा 30 रुपये. पण जुनी झाली. तर इथे बाबांकडे आहे 30 रुपये किलो. पण बघू आता गोड लागायला पाहिजे खाताना तेव्हा. इथे सगळ्या धान्य वगैरे तांदूळ वगैरे सगळं भेटतात. आता मी ना बाजरी बघते आणि मोहरी पण घ्यायची मला. बघू शकता तर असे तांदूळ वगैरे इंद्रायणी तांदूळ भेटतात. बाजरी कशी आहे? 40. बघू शकता इथे तांदूळ 140 गावठी 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 काय नाही. हे म्हणजे दुधाचे धान्य भेटतात ना. तर प्लेस कुठे रामकुंड त्या साईडला आणि हे इकडे ह्या साईडला. दाखवते ना. इथे ना
आणि मोहरी बघत होती हा ह्या बाबांकडे मोहरी. मोहरी कशी आहे बाबा? 40ला पावशेर. हे काय आहे? आ? हे सब्जी आहे? असं कसं सब्जी आहे हा? हे कशाला यूज होतो? आ? नाही कशाला यूज होतो हा? कशामध्ये? बघू शकता सब्जा. ही द्या 40ला पाव ना? द्या ही 40. हा ना द्या ना, पावच द्या. कशातून काढता हा? बिया असता का मग? आणि बाजरी कशी आहे? ठीक आहे, मोहरी घेतली इथून बाबांकडून. गावठी ना? इथे मोहरी घेतलेली आहे. मोहरी घ्यायची कधीची. आता आपण बाजरी मला ना काय आवडली नाही, पिवळी झालेली आहे. तर पुढे जाऊन बाजरी बघू. आता एक ठिकाणी मी घेतली होती मागच्या वेळेस, तिथे जाऊन हा. तर ह्या बाबांकडे बाज सुद्धा विनोद मिळेल, बघू शकता. हा विनोद का? हा बर. 6.5 किलो मध्ये फायनल. आता मध्ये बोट जाऊ नये त्यावेळी कोणते बरोबर. हा माझे चांगल्याचे इतके, तुमचं काम करण्याचे इतके, तुमच्या 10 गाड्या ऐकणं. आता दिवसभर बाजारात हा हे म्हातारी झोपतो मोठीवर नातू इकडं पाठीमाग रूम भाडं. मोहरी तर घेतली. बाजरी बघते आता कुठे तरी. अजून ते धान्य गहू वगैरे सगळं मिळेल, डाळी गहू. तर चला बाबा मस्त ही होते, बोलके होते. बाजरी बघू आपण. इथे बाजरी काय भाव आहे? 40 से 30 है. 60 रुपये. तुकडा तांदूळ येतो, तुकडा. हा बासमती. कशी उडदाची डाळ? 120. बाजून घेतली की तिथूनच घेतो. आता मागून बघून आले, मला काय आवडले नाही. बघू आता इथे. चला 40 आहे. चांगली आहे. किती घेऊ? 4 किलो घेऊ का? 4 कमी नाही का काही? 10 किलो. 39 ने घ्या म्हणे. 38 ने बोल का? 38 ने. हा 15 किलो घेतो. 38 ने द्या. 38 बरोबर आहे ना? पिशवी नाही ना या गोणीत द्या. पिशवी देऊ का? गोणीत द्या. मागच्या वेळेस नेली होती तुमच्याकडूनच. तर बघू शकता अशी बाजरी आहे, छान आहे. तर 38 ने घेतली. 15 किलो बघू शकता.
500 दिले अरे त्याच्यात एक आहे ना रे 15 किलो विसले भरणे का भाजी आप लोग रोज आपके नाम रोज यही टगिरे केल्या मैं लाग अरे भाऊ पिशवीची कोण आहे ती काय तुम्ही त्रास देता बोललो होतो आमचा 15 किलो देऊ अजून काही गहू कसे आहे आता सगळं गहू कोणते बाजरी 15 किलो डायरेक्ट घेऊन टाकली. आणि गहू असे बघू शकता सिवर मस्त आहे गहू मोठे मोठे आहे ना सिवर सिवर मस्त आहे पण आले बर का आले म्हटलं पैसे हा हो पुढच्या वेळेस हरभरे पण मस्त पण काय करायचं 1 किलो घ्यायचा हा वडा तुम्हाला देऊ का हे करून रोज ती मागच्या तिथूनच घेतली होती तिथूनच घेतली खूप छान मिळते आणि गोड लागते जी गोड लागते ना बाजरी ती चांगली लागते म्हणजे माझी मम्मी म्हणते मी एवढी पूर्ण आली पण मला इथेच बाजरी आवडते ह्या ठिकाणी आणि थोडे कमी पण करता जास्त घेतली तर आपण चला झालेली बाजरी घेऊन आता बटाटे बिटाटे बघू आपण बटाटे पुढच्याच घ्यायचे का नाही काय नाही येणार ना त्याला बघू आता 30 रुपये मिळते तर मी इकडं मागच्या वेळेस पण इकडं घेतली पण नाही चांगलं तुम्हाला ना सगळे इथे धान्य मिळतील गावठी उडीद उडदाची डाळ डाळी वगैरे सगळंच मिळेल इथे बघू शकता खुरासणी आहे सूर्यफूल सुद्धा आहे तर बाजरी घेतली आता मला भाज्या वगैरे सगळं दाखवते आता तेवढ्या भाज्या येतात नाशिकमध्ये बाजारामध्ये बटाटे काय किलो आहे बटाटे 20ला 1 50चे 3 किलो इसका 50 में 3 ये पास्ता है नहीं वाटे ये पास्ता इधर है ऐसा है ऐसा पास्ता नहीं वो है रिंग आला नहीं है ना तो ताली करायचा बघू शकता भाज्या बघू शकता इथे बाजारपेठ भरतोय आता सध्या इथे बटाटे आहे 20ला 1 किलो आणि 30ला 2 किलो पण मी वेगळून बोलली की आपण ना मार्केटलाच घेऊ बटाटे तर असा बाजार आहे बाजरी तर भेटली आहे बघू आता तुम्हाला भाज्या दाखवते बघू शकता कसं आहे 30 रुपये इथं फ्लावर घेतलेला आहे बघू शकता 30 रुपयाला मोठा गड्डा आहे एकच घेतला आमच्याकडे पण भरपूर भाज्या येतात म्हणून
तर मस्त ताजी कोथिंबीर आणि फ्लावर घेतलेली आहे. बाकी भाज्या नाही घेत कारण आमच्याकडे भरपूर भाज्या मिळतात मसरूळमध्ये. तर बाजरी भेटली आणि बटाटे वगैरे आहे ना नंतर घेईन. तर बाजार तुम्हाला दाखवला. आता ना फिश मार्केट दाखवते बुधवारच्या बाजारातलं. काय काय आले फिश बघू आपण. इथे सगळे ड्राय फिश मिळतात. कशी वाटते बोंबील झिंग्या. कोणता घ्यायचंय का फिश आज तुम्हाला? आपल्या एअर फ्राय माहिती आहे का फ्राय करून? हा चांगला भेटला तर वैभव गेले फिश बघायला आणि बघू शकता इथे फिश. फिश मार्केट आहे. सगळे फिश मिळतील. नदीचे मिळतील, धरणातले मिळतील आणि इकडे ह्या साईडला समुद्रातले पण मिळतील. दरवेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे बुधवारच्या बाजारातलं. आणि इकडे सगळे ड्राय फिश आहे त्या साईडला. तर इथे ना बाजरी म्हणून मी इथेच बसली. वैभवला बोलली की तुम्ही बघून या फिश. तर आता बघू. इथे पुन्हा समुद्रातले फिश आहेत. हो येत आहे त्यांना फिश नाही आवडला वाटतं. ऐकलं का? राणी मासा घ्या एअर फ्रायर मध्ये. हा टायगर प्रॉन्स हो राणी मासा छान लागतो ना हा तळायला घ्या. चांगला आहे का तो? तिथला ताजा आहे. चला नाही ना हा छान आहे ना ताजा एवढा दिसतोय. बसले दोन घ्या. मी खायला असला राणी मासा. कसा आहे राणी मासा? 80 रुपये पाव. आणि हे कसे आहे पापलेट? छान पापलेट ते पण. आणि हे पण तेच बघू शकता. 320 रुपये किलो म्हणजे किती लागतं एवढंच का? 80 रुपये पाव. हा वेगळाच. आणि हा कोणता आहे हो? नको. का छोटे मासे का? छोटे ते भारी आहे ना? कसे ते? 50 रुपये पावशेर का? कोणते? राजमोरा. हा चांगला लागतील. 50च ते जाऊ दे. 50 हा हे घेतलं ते मात्र आहे मस्त. हे पण हे दुसरी आईंना आवडतं. हे आईंना आवडतं ते. हा वाडीच आहे ना? हे टोकाची माशी चोचवाली. कोणता आहे हा मासा? डोक मासा? चोच मासा दाखव बरं बघू द्या. कसा आहे हा? 80 रुपये पाव. मिक्स 50 रुपये पावशेर. 50 रुपये तो हाय. नको काट्या मासे नाही. तो वाम 625 रुपये होतात. 620 रुपये. काय? आज नाही गर्दी ना एवढी.
ह्या साईडच लहान मासे बघू शकता. ह्या साईडला खूप छोटे छोटे मासे झिंग्या. इथून बाजाराची सुरुवात होते. मोठा बाजार आणि रात्रीपर्यंत असतो तो बाजार. रात्री ना 8 पर्यंत असतो ना, 8-9 पर्यंत राहतो. पण फिश लवकर निघून जातात. 4 वाजता आलं तर फिश एकदम ताजे भेटतात आणि नदीचे धरणात. मला ना बटाटे पण घ्यायचे होते, पण मग मला ना आम्ही ॲक्टिवावर पुरले पण नसते आणि मला साईज पण नाही आवडली बटाट्याची, कारण एकदम मीडियम साईज होती. तर मी विचार केल्यानंतर की मार्केटमधूनच घ्यायचं. शरद पवार मार्केट आहे ना पेट्रोलचं, तिथून कांदा बटाटा मार्केट आहे ना, तिथूनच डायरेक्ट बटाटे घेऊन येणार. कारण जास्त प्रमाणात आणायचे बटाटे आणि गाडीवर आणता आले नसेल आणि बाजरी पण घेतलेली आहे ना, त्याच्यामुळे बाजरी घेऊन आली मी. आता भरपूर दिवस जाणार आहे मला. तर 40नेच होती कुठे सगळीकडे. तर काही चांगली आवडली नाही मला बाकीच्या ठिकाणी. पण मागच्या वेळेस पण मी तिथूनच घेतली होती. तिथून मी तेव्हा 39 की किती तरी घेतली होती. मी 4च किलो घेतली होती. ह्यावेळेस 15 किलो आणलेली आहे आणि त्याने दिली 38 रुपये किलो प्रमाणे. तर याच्यात मी धान्यामध्ये कोणती पुडी टाकते ते आता दाखवेलच नंतर. पुडी आणून टाकायची आहे जेणेकरून वर्षभर जोपर्यंत टिकते, म्हणजे जोपर्यंत राहतील ना तोपर्यंत कीड लागणार नाही त्याला. भाज्यांमध्ये मी काहीच नाही आणलं, फक्त कोथिंबीर आणली मस्त ताजी ताजी आणि फ्लावरचा मोठा गड्डा आणि ही त्या बाबांकडून मस्त मोहरी आणली. मोहरी संपली होती. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी काही गावरान वगैरे सगळ्या तिथे भेटतात. तुम्हाला दाखवलं मी आज. आणि बटाट्याचं राहिलं तर बटाटे आम्ही घेणार मार्केटमधून. मला साईजच आवडली नाही बटाट्याची, मला मोठ्या साईजची पाहिजे आहे वेपर्ससाठी. तर म्हटलं मार्केटलाच घेऊ होतं बोलली आणि गाडीवर पुरले पण नसते एवढं, कारण जड होतं ना ते बाजरी. आणि इथे दूध आणलं, आता चहा वगैरे ठेवणार. चला आता बोलते मी तुमच्याशी नंतर. आणि असा होता बाजार. जे बारीक मासे घेतले होते ना आपल्या इथून, तर ते सहसा मिळत नाही बाजारामध्ये, पण ते भेटले आज. तर इथे मस्त क्लीन केलेले आहे बघू शकता. ही आहे बारीक माशी. तर याचीच आज मस्त चटणी करणार. मस्त बुधवारच्या बाजारात भेटलेले माशांच्या मार्केटमध्ये. दर बुधवारी फिश मार्केट खूप जोरात असतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात असतं आणि कधीतरी हे असे मासे भेटतात. पण आज भेटलेले आहे मस्त. तर त्याचीच मस्त सुकी भाजी करते, खिचडी करते आणि चपात्या करते. चला दाखव ना. तेल टाकलं होतं भरपूर आणि भरपूर कांदा टाकायचा आहे आणि लसूण टाकलं आहे मी मस्त ठेचून छानपैकी. त्याच्यात हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे. तर अजून टाकते, थोडं तिखटच चांगलं लागतं. तर अजून ही काश्मीरी लाल मिरची आहे, बस तेवढंच टाकायचं आहे. काहीच टाकायचं नाही. कांदा लसूण मिरची आणि हळद बघू शकता. असं करून त्याच्यात आपल्याला फिश घालायचं आहे. टाकले मिक्स करून घ्यायचे, कारण नंतर ते पटकन शिजून जाताना. आता मीठ टाकते, मीठ आणि फक्त अशी करायची, कारण ते लगेच शिजून जातात आणि तुकडे होतात बारीक माशांचे. आता कमी गॅसवर आणि झाकून मस्त शिजू देऊ. खिचडी आता पोळ्या करून घेते, पीठ मळलेलं आहे बघू शकता. असे लगेच शिजून जातात मासे, म्हणजे असं चाळायचे नाही. मस्त फिश टाकलेले आहे. तुम्हाला दाखवली क्विक रेसिपी एकदम पटकन. आणि ते मासे आहे ना साधेच करावे लागतात. कांदा मिरची लसूण आणि हळद बस एवढंच. जिरे नाही, काहीच नाही त्याला टाकायचं, मसाला नाही टाकायचा. सिंपल मासे इतकं छान लागतात. तर मस्त त्याला पाणी सुटलेलं आहे. ते पाणी पूर्ण आटवायचं, पूर्ण कोरडे करायचे मासे, ते दाखवतेच नंतर मी तुम्हाला. आणि चाळायचे नाही, चाळले की तुटून जातात, कारण खूप नाजूक मासे असतात ते. कारण मी मम्मीचं आता रेसिपी नेहमी बघितलेलं आहे म्हणून मला माहिती ह्या गोष्टी. तुम्हाला माहिती नसेल तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ही मासे मिळत नाही तुम्हाला माहिती आहे.
सहसा मिळतच नाही, पण आज दिसले म्हणून ते घेतले. नाही तर आमचा दुसरा विचार होता चालू तळण्यासाठी फिश घ्यायचं होतं, राणी मासा वगैरे असं काहीतरी, पण मग तो भेटला म्हणून मी वैभव बोलली की लगेच घेऊन टाकू. मग छानपैकी आता मस्त केलेली आहे इथे. आणि आता होती खिचडी होते, आता चपात्या करून होते पटापट. चला दाखवते ना, रेडी आहेत. तुम्हाला दाखवते कशी झाली, की छान दिसतात ते ना, तुटले नाही. जे मासे तुटतात ना ते समजून जायचे की ताजे नाही आहे, पण जे तुटत नाही करताना ते एकदम ताजे असतात. मग दाखवते किती सुंदर मासे झालेले आहेत. असे बारीक मासे झालेले आहे. मस्त तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खूपच छान लागतं, भातासोबत. तर ह्या पद्धतीचे बारीक मासे करायचे असतात. इथे खिचडी पण झालेली आहे बघू शकता. आणि इथे चपात्या झालेल्या आहे, गरम गरम चपात्या. स्वयंपाक झालेला आहे माझा. फिश झाले मस्त छान दिली आणि इतकं भारी वाटतंय ना. तर असे बारीक मासे मी करते, साधे सिंपल, खूप टेस्टी लागतात आणि चांगली पण असतात खाल्लेले डोळ्यांसाठी, स्किनसाठी. तर इथे झालेलं आहे पूर्ण माझा स्वयंपाक. आता जेवण करायचं आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला आजचा बुधवारच्या बाजारातला व्लॉग. तुम्हाला सगळं दाखवलं, मी दाखवण्याचा प्रयत्न केला. बटाटे घ्यायचे होते पण आज पॉसिबल नाही झालं, कारण गाडी छोटी नेली होती आणि त्याच्यावर एवढं वजन आणणं शक्य नव्हतं. तुम्हाला माहिती बाजरी घेतली 15 किलो, त्याच्यामुळे मग वैभव बोलली की आपण पुढच्या वेळेस डायरेक्ट मार्केटमधून घेऊ. आणि तिथले पण बटाटे मला ना मार्केटला स्वस्त पण मिळतील आणि थोडा मोठा साईजचा बटाटा मिळेल. मला जास्त जरा आणायची, चकल्या करायच्या, वेपर्स करायच्या आहे आणि फिंगर चिप्स पण करायचे आहेत. तर त्याच्यामुळे ना मग मी पापड पण करायचे बटाट्याचे. म्हटलं जास्तच बटाटा घेऊन येईल मार्केटमधून. तर मग मी तो कॅन्सल केलं बटाटा घेणं. फक्त म्हटलं तर बाजरी घेऊ आणि तुम्हाला बाकीचं दाखवलं भाजीपाला वगैरे कसं असतं काय. आणि आता 8-9 पर्यंत बाजार चालतो नाशिकमध्ये, आठवडी बाजार. आणि मस्त मासे घेतले, फिश भेटले. मस्त भेटत नाही कधी तसे फिश, बारीक फिश तसे भेटले आणि आणले. मस्त केले पण, स्वयंपाक दाखवलं पण तुम्हाला क्विक रेसिपी. कसा वाटला माझा पूर्ण ब्लॉग, आय होप आवडला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग. तर चला व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.